नमस्कार शेतकरी मित्रांनो. माझं नाव आदित्य सामंत. आज मी तुम्हाला भाताविषयी थोडी माहिती देऊ इच्छितो. भात हे आपल्या कोकणातलं खरीप हंगामात लावणारं हे पीक आहे. हे पीक मूळतः इंडो बर्मा रिजनमध्ये सापडलं जातं. या पिकाचा क्रोमोझोम नंबर 24 आणि या पिकाची 2 जाती आहेत. एक आपण ओरायझा सातिवा म्हणतो, जो भारतीय भात, आणि एक ओरायझा ग्लॅबेरिमा म्हणजेच आफ्रिकन भात. भाताचं वैशिष्ट्य म्हणजे हे आपल्या साऊथ इंडियन रिजनचं स्टेपल फूड आहे. साऊथ ईस्ट एशिया, एशियन फूड म्हणून याला ओळखलं जातं. भाताची लागवड मूळतः पाऊस सुरू झाला की शेतकरी लोक करतात. ह्याची लागवड आपण 3 प्रकारे करू शकतो. एक म्हणजे पाण्याचा थर मेंटेन करून जो भात लागवड केला जातो. दुसरा, जो चढ उतारावर किंवा डोंगराच्या वर भात लागवड केली जाते. आणि तिसरी मेथड आहे डेपॉक मेथड, जी आपण एका केळीच्या पानावर किंवा छोटी नर्सरी हाय इंटेन्सिफाईड प्लांटलेट्स लावून केली जाते. त्याला डेपॉक मेथड म्हटलं जातं. आता आपण या 3ही मेथड्सने भात लावू शकतो. भात लावताना पहिली काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे चिखळणी. जमीन 2-3 वेळा चांगली नांगरून घेऊन त्यावरती पाणी साठवून पडलर फिरवणं गरजेचं आहे. 2-3 वेळा पडलिंग केल्यानंतर त्यात 2 ते 3 सेंटीमीटर पाण्याचा थर साठवणे गरजेचे आहे. पाण्याचा थर साठल्यात साइड बाय साइड सायमल्टेनियसली आपण भाताची नर्सरी करणे आवश्यक आहे. किमान 10% आपण जागा नर्सरीसाठी वापरतो. समजा तुमच्याकडे 1 हेक्टर जर तुमच्याकडे जमीन आहे भात लागवडीची, तर तुम्ही 1000 मीटर स्क्वेअर एरिया किमान नर्सरीसाठी दिली पाहिजे. या 1000 मीटर स्क्वेअर नर्सरी एरियात तुम्ही ब्रॉडकास्टिंग या मेथडने भाताची रोपं घेऊ शकता. 21 दिवस झालं की ह्याची रोपांची शेतात ट्रान्सप्लांटिंग केली जाते. ट्रान्सप्लांटिंग करताना 100-50-50 हा खताचा डोस आपण बेसल डोस म्हणून भाताला देतो. डोस दिल्यावर झाडाला पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपण 30 दिवसावर विडिंग करणे, तसेच इंटरकल्चरल ऑपरेशन जसं की इन्सेक्टिसाइडचं स्प्रेइंग असेल किंवा रोप पुलिंग असेल, जेणेकरून भाताची लोंबी पूर्णपणे भरेल, या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. आपल्या विद्यापीठाने वेगवेगळ्या भाताची व्हरायटीज डेव्हलप केलेली आहे, जसे की रत्नागिरी 7 लाल भाताची जात, रत्नागिरी 24, रत्नागिरी 24 ही अर्ली व्हरायटी आहे. तसेच पनवेल 1, पनवेल 2 हे खार जमिनीसाठी. जर तुम्ही हायब्रिड राईस म्हटलं तर सह्याद्री 1, सह्याद्री 2 अशा भाताच्या जाती तुम्ही लावू शकता. या सुधारित जाती वापरल्याने त्याच्यावरती आपले कीड रोग किंवा लोंबी न भरण्याचे प्रमाण कमी होते. एका हेक्टरमध्ये आपण 15 टन ते 30 टन पर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो. भातावरती रोग जर मी म्हटले तर राईस ब्लाइट, राइझोक्टोनिया ब्लाइट, हेल्मेंथोस्पोरियम ओरायझेचा ब्राउन स्पॉट ऑफ राईस, फॉल्स मट, ब्लास्ट, नर्सरी स्टेजमध्ये येणारा ब्लास्ट किंवा नंतर पण येणारे असे वेगवेगळे डिझिजेस आहेत. राईस स्टेम बोरर, ब्लू बीटल्स, क्रिकेट्स, ग्रास हॉपर्स आणि व्हाईट फ्लाईज असे एफिड्स पण आहेत. त्यात लीफ रोलिंग कॅटरपिलर आणि राईस इयर्ड हेल बग असे भातावर येणारे विविध प्रकारचे किडे आहेत.
ही भाताचं पीक नुकसान करतात. यासाठी आपण इन्सेक्टिसाइड आणि डिझीजसाठी आपण पेस्टिसाइड्स आपण वापरतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यावर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांबरोबर शेअर करा. धन्यवाद.